नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आय एम श्री सुनील लोटन सोनवणे फ्रॉम टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळs टिळकनगर ज्युनियर कॉलेज डोंबिवली ईस्ट is presenting 3.2 Do schools really kill creativity? Mind mapping. Mind mapping. Do schools really kill creativity? Icebreakers. Observe the given figure and complete the activities that follow. Here you can see that there it has been given a figure and it is as main idea, and around the figure there are three branches, and one branch among three, one branch has two supportive branches, two trees. Replace the main idea by any other thought or title of your own. Add three supporting ideas to the main idea as their branches. C. Add two ideas to one of the branches that explains the meaning of the branch. तर या ठिकाणी जी मेन आयडिया सांगितलेली आहे त्या मेन आयडियाला एक आपली स्वतःची तशीच एक मेन आयडिया तयार करायची, विचार करायचा मनामध्ये, आणि त्या विचाराला एक टायटल द्यायचं, आणि जे टायटल दिलेलं असेल त्याला तीन सपोर्टिंग आयडियाज तुम्ही द्यायचे आहेत, लिहायचे आहेत त्याच्या ब्रँचेस म्हणून, आणि त्यानंतर त्या तीनही ज्या ब्रांचेस तुम्ही तयार केलेल्या आहेत त्या ब्रांचेसना तुम्ही जे नावं दिलेली आहेत त्याचे दोन दोन ब्रँचेस अजून पुन्हा करायचे आहेत जशा वरती सांगितलेल्या आहेत तशा. लेट अस सी नेक्स्ट. तर या ठिकाणी मी हे व्हेजिटेबल टाईप्स घेतलेले आहेत. यू कॅन सी हिअर दॅट vegetable types of vegetable. I have taken 5 types of vegetable. One is root, मूळवर्गीय. Second is marrow, गरयुक्त. Third one is leafy green, म्हणजे पालेभाज्या, पाने असलेल्या. ॲल्युअम, तिखट व जमिनीत असणारे. क्रुसिफेरस, की ज्यांचे बिया वगैरे नसतात, डायरेक्ट त्या भाज्या खाल्ल्या जातात अशा, किंवा त्या उगत नाहीत जमिनीत टाकल्यावर. तर असे 5 प्रकार घेतलेले आहेत. नाऊ लेट अस सी रूट. बीटरूट, पोटॅटो, लोटस स्टेम, स्वीट पोटॅटो, टॅरो रूट. सेकंड वन मॅरो, गरयुक्त. कुकुम्बर, पम्पकिन, कुकुम्बर, पम्पकिन, बॉटल गार्ड, रिज गार्ड, राउंड गार्ड. लिफी ग्रीन, स्पिनॅच, मिंट, फेनुग्रीक. ॲलियम, ऑनियन, गार्लिक, रॅडिश, जिंजर. क्रुसिफेरस, cabbage, cauliflower. You have to write in your own like such idea which you think. Next. Complete the given blank spaces, balloons, with your ideas in the figure that describes your basic preparation for the HSC board examination. Also complete the activities that follow preparing for the HSC board examination. Through reading of all textbooks, one has been given for us.
Next, let us see its answer. Here you can see answer. Preparing for the HSC board examination through reading of all textbooks, recitation of words, phrases, and definitions, going through instructions given in lectures, take adequate rest, writing practice to maintain speed of writing, stability and perseverance to make more efforts. तर स्टॅबिलिटी म्हणजे काय? स्थैर्यता. परसिवरन्स म्हणजे काय? जिद्द, चिकाटी. रीड सपोर्टिव्ह मटेरियल्स. ईट हेल्दी फूड अँड स्टे हेल्दी. नाव नेक्स्ट. माइंड मॅपिंग. तर या ठिकाणी माइंड मॅपिंग, व्हॉट इज माइंड मॅप? तर माइंड मॅप म्हणजे काय? अ माइंड मॅप इज अ टाईप ऑफ ग्राफिकल प्रेझेंटेशन विच इज यूज टू रिप्रेझेंट द सेम आयडिया, फॅक्ट्स, सिच्युएशन्स, कन्सेप्ट्स दॅट कीप ऑन जनरेटिंग इन अवर माइंड. म्हणजे आपल्या मनामध्ये जी जी काही कल्पना येईल किंवा स्थिती असेल किंवा विचार असतील, तर असे विचार, कल्पना, स्थिती किंवा जे काही आपण बघतो आहे त्याचं एक ग्राफिकल प्रेझेंटेशन करणं म्हणजे माइंड मॅपिंग होय. आता या ठिकाणी माइंड मॅपिंगला आपल्याला कोणतेही बंधन नसतं. आपण आपल्या विचारानुसार, जसं समजा आता माइंड मॅप, जर समजा आपल्याला कोणत्या तरी गावाला जायचं आहे, तर आपल्या मनामध्ये पहिले त्या गावाचं नाव येणार. मग गावाला जाण्यासाठी कोणतं कोणतं साहित्य लागेल, तर त्यासाठी त्या अनुषंगाने आपण त्या साहित्यांची तयारी करू. त्यानंतर रूट, कोणता रूट आपल्याला घ्यावा लागेल तो महत्त्वाचा आहे. त्यानंतर त्या रूटवर जाताना आपल्याला पहिल्यांदा कोणत्या स्टॉपवर जावं लागेल, कसं जावं लागेल, त्या ठिकाणी कुठून गाडी मिळेल, हा सगळा विचार जसा आपल्याला करावा लागतो. आणि अशा प्रकारच्या ज्या काही आपल्या मनामध्ये ज्या काही कल्पना असतील, परिस्थिती असेल, तर त्यांचं ग्राफिकल प्रेझेंटेशन करणं म्हणजे माइंड मॅपिंग होय. आता या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्या पुस्तकामधलीच. त्यासाठी पेज नंबर 142 उघडायचं आहे, त्यावर यायचं आहे. त्या ठिकाणी बघा 2 टेम्पलेट तुम्हाला दिसतील. टेम्पलेट म्हणजे काय? जे काही माइंड मॅपिंगसाठी जो काही फिगर लागते, तर ग्राफिकल इमेज लागते, त्याला टेम्पलेट असं म्हणतात. तर ते टेम्पलेट तुम्ही बघायचं आहे. या ठिकाणी एक एक्झाम्पल म्हणून 2 टेम्पलेट या ठिकाणी दिलेले आहेत. यूज डिफरंट शेप्स, ॲरोज, लाईन्स, कनेक्टर्स, बलून्स, बॉक्सेस, कर्व ॲरोज, कॅलर्स, स्क्राइबल्स, स्क्रॉल्स, एक्सप्लोजन्स एक्सेट्रा टू डिस्क्राईब युअर पॉईंट ऑफ व्ह्यू. आता या ठिकाणी एक पॅसेज दिलेला आहे, त्याच्याखाली तो बघा 142वर, जो या ठिकाणी समोर पण स्क्रीनवर तुम्हाला दिसतो आहे. जुलियन ऑस्टल इज द डायरेक्टर ऑफ एज्युकेशन ॲट RSA. Previously, he worked in number 10. In number 10. Downing Street as Deputy Director of British Prime Minister's Policy Unit and Senior Policy Advisor to Deputy Prime Minister. Nick Clegg, previously, he was the Director of Centre Forum, a Westminster-based think tank. He has also worked as a post-conflict advisor to the British government in Whitehall and to the United Nations in Bosnia and Kosovo. तर हा जो पॅराग्राफ आहे, तर हा पॅराग्राफ तुम्ही जो आहे ती वरची जी फिगर आहे त्या फिगरप्रमाणे आपल्याला लिहायचं आहे. तर या ठिकाणी बघा हा जो पॅराग्राफ आहे तो कसा. तर या ठिकाणी जे मेन आयडिया आहे
ती काय आहे तर जुलियन ऑस्टल. पोझिशन हेल्ड. त्यानंतर मग त्या ठिकाणी डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन ॲट द RSA, डेप्युटी डायरेक्टर ऑफ द ब्रिटिश प्राईम मिनिस्टर्स पॉलिसी, ब्रिटिश प्राईम मिनिस्टर्स पॉलिसी युनिट, सिनियर पॉलिसी ॲडवायझर टू डेप्युटी प्राईम मिनिस्टर. निक क्लॉग, डायरेक्टर ऑफ सेंटर फोरम, a Westminster based think tank, post conflict advertiser to the British government in Whitehall, United Nations uh, post conflict advisor in the United Nations in Bosnia and Kosovo. तर या ठिकाणी हा डायग्राम आपला या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. नाव यू हॅव टू डू द सेम थिंग that you have to read out all text carefully, page number 142, 143 and 144. Let us see brainstorming. Here are just a few illustrations of the purposes of mind map. The actual possibilities of the uses of mind map is unlimited. म्हणजे त्याला कोणतंही लिमिटेशन नाही. तर आता माइंड मॅपचे जे उपयोग आहेत ते आपल्याला कशासाठी होतात ते आपण बघूया. तर ब्रेनस्टॉर्मिंग, अ माइंड मॅप इज पॉवरफुल टूल फॉर ब्रेनस्टॉर्मिंग. It helps us focusing on the topic, coming up with the thoughts and connecting these thoughts together, whether for individual or teams. It provides us with creative thinking. Second, high problem solving. If you are confused by a problem, a mind map can help you see all the relative issues and how they relate to each other. It can help you quickly get a general idea of how the whole situation and enable you to see all aspects of this situation, then come up with a solution. म्हणजे आपल्याला जे काही समस्या असतील आपल्या जीवनामध्ये त्या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा माइंड मॅपचा उपयोग होऊ शकतो. डिसिजन मेकिंग. While making a decision, you need to compare all the factors related. A mind map can be helpful to a tool on that. Listing various factors, pros and cons of each side, you can uh, of each side can help you think more effectively and lead to an informed decision. आता नोट टेकिंगमध्ये सुद्धा माइंड मॅपचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. स्टुडंट्स और बिझनेस प्रोफेशनल्स कॅन यूज माइंड मॅप्स टू राईट डाऊन द इन्फॉर्मेशन ऑफ अ लेक्चर, presentation, or business meeting. When receiving information, mind maps can help organize it in a logical way, which make it easy to understand and follow. A mind map is an effective way to take notes. Presentation. Mind map help us during presentation. Using mind map is more interesting way to present an idea or concept. On one hand, mind map can help organize the ideas coherently. On the other hand, the visual feature of mind map makes it easier to capture the audience attention, accelerate study.
Mind map will help you accelerate your study ability by improving and enhancing your retention with the combination of photography in and information. आता बेनिफिट्स ऑफ माइंड मॅप्स. माइंड मॅपचे कोणते फायदे ते बघूया. इट हेल्प्स टू ब्रेनस्टॉर्म अँड एक्सप्लोर न्यू आयडियाज, कन्सेप्ट्स और प्रॉब्लेम्स. It gives a better understanding of connections between ideas and concepts. It makes it easier to communicate thought processes. It brings greater visibility to the audiences. It makes it easier to organize ideas and concepts. तर आता जो ब्रेन स्टॉर्मिंगचा जो पार्ट आहे, तो पार्ट जो पहिला पार्ट A1 आहे, तो A1 क्वेश्चन होमवर्क म्हणून तुम्ही करायचा आहे. त्यानंतर A2सुद्धा होमवर्क म्हणून आहे. तुम्ही या ठिकाणी सगळे जे स्किल्स दिले, आता या ठिकाणी यू हॅव टू राईट इन युअर ओन. तर हे टेम्पलेट्स असं दिलेले असतील. या टेम्पलेटच्या आधारे हे तुम्ही इंटरनेटवर सुद्धा असे टेम्पलेट शोधू शकतात. तर जसं या ठिकाणी आपण एक टेम्पलेट घेतलेला आहे फिजिक्सचा. तर फिजिक्सचा जो टेम्पलेट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट विषय. तर अशा प्रकारचे जे टेम्पलेट्स आहेत ते तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून शोधायचे आहेत आणि वहीमध्ये लिहायचे आहेत. सगळे क्वेश्चन जे आहेत A1, A2, A3, A4 आणि A5 हे सगळे व्यवस्थित करायचे आहेत. हे PDF तुम्हाला सादर करणारच आहे. नेक्स्ट. तर या ठिकाणी आता सेल्फ लर्निंग प्रोसेसचा हा टेम्पलेट आहे. तर गेट मोटिवेटेड, एनर्गाइज युअर सेल्फ, टेक ॲक्शन, इमॅजिन द एंड, सी द बिगर पिक्चर, कॉम्बॅट ओव्हरवेल्म, क्लॅरिटी, हे सगळे मोटिवेशनचे हे आहेत. तर कम्युनिकेशन स्किल त्याच्याविषयीचा हा टेम्पलेट आहे. तर हे सगळे वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि यानुसार टेम्पलेट इंटरनेटवर अजून सर्च करायचे आहेत. सोशल अवेअरनेसचा हा टेम्पलेट आहे. बेटर अर्थचा. यू कॅन राईट इन युअर ओन ॲज युअर आयडियाज अँड थॉट्स. हा टेम्पलेट इन्व्हायरमेंटल इश्यूजचा विषय आहे. तर जे A4 आहे तो पूर्ण होमवर्कसाठी तुम्हाला दिलेला आहे. या ठिकाणी बेनिफिट्स ऑफ गेमचा टेम्पलेट दिलेला आहे. तर अशा प्रकारे माइंड मॅप करून व्यवस्थित ते लिहायचे आहे. A5 जो आहे, A5 होमवर्कसाठी आहे. तो सुद्धा पूर्ण तो इंटरनेटवर तुम्ही जर गेलात तर तुम्हाला हे सगळी माहिती मिळेल. थँक्यू स्टुडंट्स.